शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून सुखरूपपणे स्वराज्यात परत आले, परंतु तोपर्यंत मोगल सरदार खूप चिडले होते. त्यामुळे त्यांनी स्वराज्यातील मुलूक जाळून लुटून बेचिराख केला होता. ते सर्व बघून महाराज फारच दुःखी झाले. महाराजांना वाटत होते की लढाया करण्यातच सगळा वेळ जात आहे. त्यामुळे प्रजेच्या सुखासाठी आपल्याला काहीच करता येत नाही. राज्यात काही काळ तरी शांतता राहावी यासाठी त्यांनी औरंगजेबाशी तह केला. तेव्हा औरंगजेब देखील अडचणीतच होता, म्हणून त्याने देखील तह करण्यास मान्यता दिली. महाराजांनी आदिलशाही मुलाखत जाऊन लूट आणून स्वराज्यातील उद्ध्वस्त प्रदेशाची नव्याने उभारणी केली. मोगलांनी आपल्या ताब्यात घेतलेले गड किल्ले आपल्याला परत कसे मिळवता येतील याविषयी देखील महाराजांनी योजना तयार केली होती. अशा प्रकारे 2-3 वर्षे शांततेत गेली. महाराजांनी आपल्या राज्याची घडी परत नव्याने बसवली. औरंगजेब अडचणीतून बाहेर पडताच औरंगजेबाने हिंदू धर्मावर परत अत्याचार करण्यास सुरुवात केली. लोकांवर होणारे अत्याचार जुलूम पाहून महाराज आणि माँसाहेब अवस्थ झाल्या. अशा कपटी व जुलमी औरंगजेबाला चांगली अद्दल घडविलीच पाहिजे असे महाराजांनी ठरविले. प्रथम मोगलांच्या ताब्यात असलेला कोंढाणा घ्यायचा असे महाराजांनी ठरविले, परंतु कोंढाणा घेणे काही सोपे नव्हते. उदयभानू हा मोगल सरदार 3000 सशस्त्र हाशमांना घेऊन गडाचे रक्षण करीत होता. महाराजांच्या मनात आले की गड जिंकून देईल तो तानाजीच, असा विचार आला आणि तेवढ्यात तानाजी महाराजांपुढे आदबीने येऊन उभे राहिले. महाराज त्यांना म्हणाले, तानाजी, त्या औरंगजेबाने आपण केलेला तह झुगारून दिला व परत कपटाने वागण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा आता आपण देखील आपल्या तलवारी काढून मोगलांनी ताब्यात घेतलेले आपले गडकोट परत जिंकून घेतले पाहिजेत. प्रथम आपण कोंढाणा गड ताब्यात घ्यायचा आहे. तानाजीने आपल्या हातात काहीतरी लपवले होते. ते परत खिशात ठेवले. ती गोष्ट महाराजांनी बघितली. तेव्हा त्यांनी विचारले, तानाजी, काय ठेवले रे खिशात? तेव्हा तानाजी म्हणाले, महाराज, माझ्या रायबाचं परवाच्या मुहूर्तावर लगीन आहे आणि त्याचंच आमंत्रण देण्यासाठी मी मोत्याच्या अक्षता आणल्या होत्या. पण आता मात्र आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. तेव्हा महाराज म्हणाले, अरे तानाजी, त्यात काय अवघड आहे? आधी रायबाचं लगीन उरकून टाकू, मग कोंढाण्याचं लगीन लावू. असे लगीन पुढे ढकलू नकोस. तू काळजी करू नकोस. आम्ही जाऊ मोहिमेवर. तानाजी म्हणाले, नाही महाराज, मी आमचे शेलारमामा व आमचे बंधू सूर्याजी असताना आपण मोहिमेवर जाणार ही कल्पना देखील आम्हाला सहन होणार नाही. आम्ही हा म्हणता असा कोंढाणा जिंकून त्या मोगलांना गडावरून हिसकावून लावू. तानाजींनी लगेचच लगीन पुढे ढकलले आहे असा निरोप आपल्या घरी पाठविला. त्याशिवाय बंधू सूर्याजी व शेलारमामा यांना ताबडतोब राजगडावर पाठवण्याचा निरोप देखील दिला. हे सर्व झाल्यावर गप्प न बसता तानाजींनी गोंधळाची सोंग घेतली आणि कोंढाण्यावर जाऊन गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची सगळी माहिती काढून ते परत राजगडावर आले देखील होते. दुसऱ्या दिवशी मध्यरात्रीची वेळ होती. तानाजी, सूर्याजी, शेलारमामा आणि 5-6 मावळे कोंढाण्याकडे निघाले. गडाच्या कल्याण दरवाजापाशी सूर्याजी, शेलारमामा हत्यारबंद मावळ्यांना घेऊन तेथे वाट पाहत थांबले होते. तेव्हा तानाजी 100 मावळ्यांना घेऊन गडाच्या पश्चिम बाजूस उभ्या कड्याजवळ आले होते. समोर एक सरळसोट उभा कडा होता. एका बारीक परंतु काटक अशा मावळ्यांच्या कमरेला एक दोर बांधला. कडे कपारीत हात घालीत एखाद्या घोरपडीसारखा तो मावळा सरसकटच कडा चढू लागला. थोड्याच वेळात वर जाऊन त्याने कमरेचा अतिशय भक्कम दोर वरच्या बाजूस एका झाडाला घट्ट बांधला. खाली असलेले 100 मावळे त्या दोराला धरून चढून गडावर आले. 2-3 मावळे चोर पावलांनी कल्याण दरवाजाकडे धावले. त्यांनी आतील अडसर काढताच दरवाजा उघडला. तेव्हा लगेचच बाहेर वाट पाहताच थांबलेले सूर्याजी, शेलारमामा बरोबर असलेले 500 मावळ्यांसोबत आत घुसून आधीच वर पोचलेल्या मावळ्यांना घेऊन मिळाले. गडावर आल्यावर त्यांनी झोपा काढत असलेल्या पहारेकऱ्यांवर हल्ला केला आणि त्यांची मुंडकी कापण्यास सुरुवात केली. ते सैनिक बेसावध होते आणि झोपेत होते, त्यामुळे जोरात ओरडत ते मरू लागले होते. त्यांच्या ओरडण्याचा आवाज आणि हर हर महादेवच्या गजराने किल्लेदार उदयभान डोळे चोळीतच उठला. उठल्यावर त्याच्या लक्षात आले की मावळे आपल्यावर तुटून पडले आहेत. त्याचबरोबर त्याने लगेच आपली ढाल आणि तलवार घेऊन आपल्या हंशमांसह मशाली पेटवून तो मावळ्यांकडे धावला. परंतु तोपर्यंत मात्र वाघासारख्या मावळ्यांनी हंशमाचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे अतिशय सपासप तलवारी चालवून हंशमांना धरणीवर लोळवित होते. आता तानाजी आणि उदयभान या दोघांमध्ये लढाई सुरू झाली होती.
ते दोघेही आपल्या तलवारी अतिशय त्वेषाने फिरवत होते. त्यांचे एकमेकावर जोरदार वार होऊ लागले. शेवटी त्यांच्याही शरीरावर खूप जखमी झाल्या होत्या व इतके रक्त वाहिले की काही वेळातच त्या दोघांचा रणांगणावर मृत्यू झाला. तानाजी पडला तेव्हा सर्व मावळ्यांनी धीर खचला. आता आपण माघारी घ्यावी का असे त्यांना वाटत होते. परंतु आपला भाऊ धाडतीर्थ पडला आहे हे विसरून सूर्याजी गरजले. अरे पळ कसला काढता, बघा जरा, तुमच्या डोळ्यासमोर तुमचा बाप मरून पडला आहे. त्याचा तुम्ही सूड घ्या, नाहीतर तुम्ही पळून आता कुठे जाणार आहेत. कारण झाडाला बांधलेली दोर केव्हाच कापली आहे. तसेच गनिमांनी कल्याण दरवाजा अडवून धरला आहे. मग मरायचे असेल तर लढून मरा. सूर्याजी जेव्हा असे ओरडले तेव्हा मावळ्यांनी परत अतिशय जोमाने हंशमांना कापण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात शत्रू गार झाला आणि कोंडाण्यावर स्वराज्याचा भगवा फडकू लागला. आपला भाचा तानाजी याला वीरमरण आले ते बघून शेलार मामावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. तरी देखील ते दुःख बाजूला ठेवून गड जिंकला हे महाराजांना कळावे म्हणून ठरल्याप्रमाणे त्यांनी गवताची गंजी पेटवून दिली. गडावर जेव्हा आगीचा लोळ दिसला तेव्हा तो प्रकाश पाहताच तानाजीने गड जिंकला हे महाराजांना समजले व त्यांना खूपच आनंद झाला. परंतु त्यांना जेव्हा समजले की आपला तानाजी सारखा निष्ठावान आणि जीवाला जीव देणारा सहकारी आपण गमावला आहे तेव्हा मात्र त्यांना अतोनात दुःख झाले. ते अतिशय दुःखी स्वरात म्हणाले, मी आज गड मिळवला पण माझा सिंह मात्र गमावला आहे. अशा प्रकारे गड जिंकून तानाजीने आपले प्राण गमावले.